आताच्या घडीची मोठी बातमी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पक्षानं विलीनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। शिवाय स्थानिक पातळीवर काम करताना अडचणी येत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं मत आहे। यासह विलीनीकरणासंदर्भात शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, पण स्पष्टता द्यावी असं या ठिकाणी बोलण्यात येत आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही जी इनसाइड स्टोरी आहे ती TV9 मराठीच्या हाती आली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, नेमकं काय घडलं या बैठकीत? आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची संपूर्ण पक्षाची बैठक जी आहे ती खरं तर वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये ठेवण्यात आलेली होती। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये पक्षाचे आजी खासदार आणि विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत, अर्थात आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या संपूर्ण वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये झाली। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर पदाधिकाऱ्यांकडनं सूर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भातली स्पष्टता जी आहे ती पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने द्यावी, जेणेकरून खरं तर आम्हाला तळागाळात जे आहे ते पक्षाच्या संदर्भात काम करता येणार आहेत। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून खरं तर शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य देखील असेल, परंतु विलीनीकरणाच्या मुद्द्यावरची स्पष्टता जी आहे ती खरं तर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बैठकीत घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काय भूमिका या बैठकीत मांडण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये चलबिचल अशी अवस्था पाहायला मिळते। एकीकडे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा गदारोळ जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो। नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।